दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीवरती छापा टाकण्यात आलेला आहे। युनिव्हर्सिटीशी संबंधित काही प्राध्यापक आणि विद्यार्थी संशयाच्या रडारवर आलेत। युनिव्हर्सिटीतील 52हून अधिक लोकांची आता चौकशी करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे। 5 जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी करण्यात आली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीवर हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त छापा टाकलाय। या युनिव्हर्सिटीशी संबंधित काही प्राध्यापक आणि विद्यार्थी दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संशयाच्या रडारवर आहेत। अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरण आणि दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित संशयितांची शोधाशोध आणि चौकशी सुरू आहे। फरीदाबाद पोलिसांनी युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर मुजम्मिल यांच्यासोबत काम करणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चौकशी केली आहे। युनिव्हर्सिटीमधील 52हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे। फरीदाबाद पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली। डॉक्टर शाहीन, डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिल हे 3ही वरिष्ठ डॉक्टर आहेत, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या युनिव्हर्सिटीमधील 40% डॉक्टर काश्मीरमधील आहेत। जाणून घेऊयात ही अल फलाह युनिव्हर्सिटी नेमकी कुठे आहे। 70 एकरमध्ये पसरलेलं हे विद्यापीठ आहे। फरीदाबादच्या धौज या ठिकाणी अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अरावलीच्या पायथ्याशी 70 एकरात अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर आहे। अल फलाह रुग्णालय जे 650 खाटांचं धर्मादाय रुग्णालय आहे। जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग या ठिकाणी डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली। डॉक्टर शाहिनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे। गुजरात एटीएसने 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर अहमद मुहियुद्दीनला अटक केली, तर 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून काश्मीरचा डॉक्टर मुजम्मिल शकील याला अटक झाली। डॉक्टर उमरची आई आणि त्याच्या 2 भावांना देखील अटक करण्यात आली आहे। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केल्याचं देखील समोर येत आहे। शाहीनने लग्न केलेल्या तरुणासोबत 2015 सालीच घटस्फोटही घेतल्याचं कळतंय। शाहीनचं लग्न झालेल्या तरुणाचं नाव हे जफर हयात असं आहे। शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर महाराष्ट्र पोलीसही आता अलर्ट मोडवरती आहेत। शाहीनला फरीदाबादमध्ये शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे। तिचं दहशतवादी संघटनेसोबत कनेक्शनही उघडकीस आलेलं आहे। एक मोठी अपडेट आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। डॉक्टर परवेज अन्सारीला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। डॉक्टर परवेज हा अटकेत असलेला डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ असल्याचंही कळतंय। डॉक्टर परवेज अन्सारीच्या मांडीव या एक घरातून एक सॅमसंगचा लॅपटॉप आणि एक मोबाईल तसेच काही कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहे। तर फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी नवी अपडेट समोर येते। फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी 2 जिवंत काडतुसही सापडलेली आहेत। जखमींना मदत पोलिसांकडून काडतुसं सापडली का याचा तपास केला जातोय। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरून 2 स्फोटक नमुने जप्त करण्यात आली आहेत। पहिला नमुना हा अमोनिया नायट्रेटचा असण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरा स्फोटक अमोनिया नायट्रेटपेक्षाही जास्त घातक आहे आणि त्याची चौकशी केली जाते। तपासानंतरच दुसरा स्फोटक कोणता आणि या संदर्भात सगळं काही स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे। लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटानं दिल्ली हादरलेली आहे आणि या स्फोटाचा परिणाम चांदणी चौक मार्केटपर्यंतही जाणवलेला आहे। मूळचे नागपूरचे धीरज वानखेडे यांनी आपबीती सांगितलेली आहे। चांदणी चौक मार्केटमध्ये धीरज वानखेडेंचं बाहुल्यांचं दुकान आहे। एकदम भयानक होती। आपण पहिल्या वेळेस अशी घटना पाहिली आतापर्यंत। हां, आतापर्यंत असं स्फोट होतात हे ऐकलं होतं, हे पहिल्यांदा बघण्यात हे डोळ्यानं पहिल्यांदा जसं मंजर आहे पहिल्या वेळेस पाहिलं। तिकडे जर जाऊन पाहिलं असतं तर एकदम म्हणजे 5 मिनिटात लोकांचा दिमाग काम नव्हता करत का कुठं जायचं आणि कोणा रस्त्याने जायचं, कसं करायचं। भीती वाटली असं। भीती वाटली ना, तरी सारे लोक घाबरले होते ना। छोटे छोटे मुलं होते, लेडीज, सर्व घरी जायचा टाइम लोकांचा, कोणाचा बाहेर घुमायचा टाइम त्या वेळेवर। पोलिसांनी मदत केली म्हणायचं, तातडीने मदत केली तर 5 मिनिटात स्टाफ येऊन गेला पूर्ण।